कोरोना या रोगाने सगळीकडे थैमान घातलेले असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या आपल्या कानावर ऐकायला येतात आणि काही गोष्टी इतक्या भीषण असतात की त्यामुळे माणसाचं मन हेलावून जातं। असाच काहीसा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे घडल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी वसीम शेख यांनी दिलेले आहे। दारव्हा नगरपालिकेकडे शववाहिनी नाही किंवा ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून शव नेताना दिसत नाहीत, त्यासाठी नगर परिषद दारव्हा याचा कचरा उचलण्याचा ट्रॅक्टर हा वापरण्यात येतो। कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीला तेथील कर्मचारी पीपीई किट घालून कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन जातानाचे दृश्य आपण पाहतो आहे आणि त्या ठिकाणी नेऊन त्या प्रेतावरती अंतिम संस्कार केले जातात। पुनश्च दुसऱ्या दिवशी हा ट्रॅक्टर लोकांकडे कचरा घेण्यासाठी पाठविला जातो। जर कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर ही गोष्ट कुठपर्यंत संयुक्तिक वाटते हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। याबाबत मुख्याधिकारी नगर परिषद दारव्हा, अध्यक्ष नगर परिषद दारव्हा यांनी काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे, कारण हा ट्रॅक्टर संसर्गजन्य होऊ शकतो। सॅनिटाइज न करता हा ट्रॅक्टर लोकांपर्यंत पोहोचविला जातो। ज्या दिवशी कोरोनाचे प्रेत त्या ट्रॅक्टर मधून नेले जाते त्या दिवशी तो ट्रॅक्टर सॅनिटाइज न करता तसाच्या तसा कचराच्या विल्हेवाटीसाठी सुद्धा जनतेपर्यंत पोहोचविला जातो। यामुळे नेमका कोरोनाचा प्रसार होणार नाही का असा सुद्धा प्रश्न दारव्ह्यातील नागरिकांनी केलेला आहे। विदर्भ न्यूज करिता दारव्हा येथून वसीम शेख यांचा वृत्तांत।